Expand. Problem 1. 2p plus q plus 5चा होल स्क्वेअर. आपल्याला याला एक्सपान्शन फॉर्म्युल्याने एक्सपांड करावं लागेल. याच्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? a प्लस बी प्लस सीच्या होल स्क्वेअरचा. a प्लस बी प्लस सीचा होल स्क्वेअर. याचा फॉर्म्युला काय आहे? a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस ट्वाइस बी सी प्लस ट्वाइस ए सी. तर एला फर्स्ट टर्म म्हटलं, बीला सेकंड टर्म म्हटलं आणि सीला थर्ड टर्म. तर फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म प्लस थर्ड टर्मचा होल स्क्वेअर. याचा फॉर्म्युला काय होईल? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड सेकंड टर्म प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ सेकंड अँड थर्ड टर्म प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड थर्ड टर्म. तर इथे फर्स्ट टर्म काय होईल? 2p, सेकंड टर्म q आणि थर्ड टर्म 5. म्हणजे काय होईल? याचं एक्सपान्शन फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 2pचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे qचा स्क्वेअर प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर प्लस ट्वाइस फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजे 2p इंटू q प्लस 2 इंटू सेकंड टर्म इंटू थर्ड टर्म म्हणजे q इंटू 5 प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म अँड थर्ड टर्म म्हणजे 2p इंटू 5. मग याला आणखी सॉल्व केलं तर काय होईल? 2चा स्क्वेअर 4 आणि pचा स्क्वेअर p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर 25 प्लस 2 इंटू 2 4 इंटू p इंटू q pq प्लस 2 इंटू 5 10 इंटू q म्हणजे 10q प्लस 2 इंटू 2 4 4 5 are 20 इंटू p. प्रॉब्लेम 2. एक्सपांड m प्लस 2n प्लस 3rचा होल स्क्वेअर. याला आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युल्याने एक्सपांड करायचं आहे. तर याच्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? a प्लस बी प्लस सीचा होल स्क्वेअर. आणि हा फॉर्म्युला काय आहे मग? a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस ट्वाइस बी सी प्लस ट्वाइस ए सी. आता ए बी सीला आपण फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड टर्मचा होल स्क्वेअर म्हटलं तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड सेकंड टर्म प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ सेकंड अँड थर्ड टर्म प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड थर्ड टर्म. तर या फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला एक्सपांड करावं लागेल. म्हणजे फर्स्ट टर्म कोणती आहे? m, सेकंड टर्म 2n, थर्ड टर्म 3r. तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे mचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 2nचा स्क्वेअर प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 3rचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड सेकंड टर्म म्हणजे m इंटू 2n प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ सेकंड अँड थर्ड टर्म म्हणजे 2n इंटू 3r प्लस
2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड थर्ड टर्म म्हणजे m इंटू 3r. आणि आता आपल्याला याला सॉल्व करावं लागेल. तर इथे काय होईल, mचा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर 4 आणि nचा स्क्वेअर n स्क्वेअर म्हणजे 4n स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर 9 आणि rचा स्क्वेअर r स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 4 इंटू mn 4mn प्लस 2 इंटू 2 4 4 3 are 12 इंटू nr प्लस 2 इंटू 3 6 इंटू mr. प्रॉब्लेम 3. एक्सपांड 3x प्लस 4y मायनस 5p चा होल स्क्वेअर. तर याला आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युल्याने एक्सपांड करावं लागेल. तर त्याच्यासाठी कोणता एक्सपान्शनचा फॉर्म्युला वापरावा लागेल, a प्लस बी प्लस सीचा होल स्क्वेअर, a प्लस बी प्लस सीचा होल स्क्वेअर. आणि हा फॉर्म्युला काय आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस ट्वाइस बी सी प्लस ट्वाइस ए सी. आता एला जर आपण फर्स्ट टर्म म्हटलं, बीला सेकंड टर्म म्हटलं आणि सीला थर्ड टर्म म्हटलं, तर फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म प्लस थर्ड टर्म याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड सेकंड टर्म प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ सेकंड अँड थर्ड टर्म प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड थर्ड टर्म. तर आता इथे 3xला आपण फर्स्ट टर्म म्हणू, 4yला सेकंड टर्म आणि थर्ड टर्म आहे मायनस 5p. तर आता काय होईल, फॉर्म्युल्याप्रमाणे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 3xचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 4yचा स्क्वेअर प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर म्हणजे मायनस 5pचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड सेकंड टर्म म्हणजे 3x इंटू 4y प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ सेकंड अँड थर्ड टर्म 4y इंटू मायनस 5p प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड थर्ड टर्म म्हणजे 3x इंटू थर्ड टर्म आहे मायनस 5p. आणि याला आपल्याला आता सॉल्व करावं लागेल. तर 3चा होल स्क्वेअर काय होईल 9 आणि x स्क्वेअर म्हणजे याचा आन्सर येईल 9x स्क्वेअर प्लस इथे 4चा स्क्वेअर 16 आणि yचा स्क्वेअर y स्क्वेअर प्लस मायनस 5चा स्क्वेअर. तर नंबर मायनस असो की प्लस असो स्क्वेअर नेहमी प्लस असतो. तर मायनस 5चा स्क्वेअर काय होईल 25 आणि पीचा स्क्वेअर पी स्क्वेअर प्लस 2 इंटू 3 6 आणि 6 4 जा 24 इंटू XY प्लस हा इथे मायनस आहे इथे प्लस आहे, प्लस मायनस काय होऊन जाईल मायनस प्लस मायनस मायनस आणि 2 इंटू 4 8 8 5 are 40 आणि y आणि p yp प्लस मायनस मायनस 3 इंटू 2 6 6 5 are 30 आणि xp
प्रॉब्लेम 4. एक्सपांड 7m मायनस 3n मायनस 4k चा होल स्क्वेअर. तर याला आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युल्याने एक्सपांड करायचं आहे. तर कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? a प्लस बी प्लस सीच्या होल स्क्वेअरचा. आणि काय आहे तो? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस ट्वाइस बी सी प्लस ट्वाइस ए सी. तर ए बी सीला आपण फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म म्हटलं आणि याचा होल स्क्वेअर. फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म प्लस थर्ड टर्मचा होल स्क्वेअर. याचा फॉर्म्युला काय होईल? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड सेकंड टर्म प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ सेकंड अँड थर्ड टर्म प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड थर्ड टर्म. मग या फॉर्म्युल्याने एक्सपांड केलं तर काय होईल? 7m ही फर्स्ट टर्म मायनस 3n सेकंड टर्म 4k थर्ड टर्म. तर फॉर्म्युल्याप्रमाणे काय होईल? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 7mचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर, सेकंड टर्म मायनस 3nचा स्क्वेअर प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर म्हणजे मायनस 4kचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड सेकंड टर्म, प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म मायनस 3n. मायनसची टर्म ब्रॅकेटमध्ये लिहायची. त्याच्यानंतर प्लस 2 इंटू सेकंड अँड थर्ड टर्म, सेकंड टर्म मायनस 3n इंटू थर्ड टर्म मायनस 4k प्लस 2 इंटू फर्स्ट अँड थर्ड टर्म. फर्स्ट म्हणजे 7m इंटू थर्ड टर्म मायनस 4k. मायनसची टर्म ब्रॅकेटमध्ये लिहायची. मग याला सॉल्व केलं तर काय होईल? 7चा स्क्वेअर 49 आणि mचा स्क्वेअर m स्क्वेअर 49 m स्क्वेअर. आता मायनस 3चा स्क्वेअर तर मायनस 3 इंटू मायनस 3 म्हणजे प्लस 9. तर मायनस नंबरचा स्क्वेअर प्लस असतो. तर मायनस 3चा स्क्वेअर काय होईल? 9 आणि nचा स्क्वेअर n स्क्वेअर. तसंच मायनस 4चा स्क्वेअर काय होईल? 16. मायनस 4 इंटू मायनस 4 प्लस 4 प्लस 16 म्हणजे मायनस 4चा स्क्वेअर काय होईल? प्लस 16k स्क्वेअर. आता इथे प्लस मायनस आहे तर मायनस होईल. 2 इंटू 3 6, 6 7 जार 42 आणि mn. त्याच्यानंतर इथे मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस 2 इंटू 3 6, 6 4 जार 24 आणि nk प्लस मायनस मायनस 2 इंटू 4 8, 8 7 जार 56 mk